तर theory काय अप्लाय केली? The variation of intensity of magnetization and applied magnetic field intensity H for three magnetic metal X, Y, Z are shown in figure. OX, Y, OZ are material X, Y, Z respectively are. माझ्याकडे आता ऑप्शनच नाही तिकडे. ओके. एकच मिनिट. तर 70चा ऑप्शन काय आहे बघा. फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक म्हणजे एबीसी वर म्हणजे वी हॅव डिसाइड दॅट मटेरियल ॲज आयदर फेरो, डाय और पॅरा. बरोबर. मग हे काय दिलंय? आय आणि एच. आय आणि एच दिलंय. हा ग्राफ आहे. मग ग्राफच्या वेळी तुम्ही स्लोप बघायला पाहिजे. स्ट्रेट लाईन आहे का नाही? स्लोप याचा काय येणार? स्लोप ऑफ ग्राफ इज ऑलवेज वाय अपॉन एक्स असते. वाय काय? इंटेन्सिटी आय अपॉन एच म्हणजे मॅग्नेटायझेशन अपॉन एच. मॅग्नेटायझेशन अपॉन एच म्हणजे स्लोप म्हणजे काय व्हॅल्यू? स्लोप म्हणजे काय व्हॅल्यू? म्हणजे हा काय व्हॅल्यूचा ग्राफ आहे. मग एक्स साठी हा काय व्हॅल्यू खाली आहे? बिलो पॉझिटिव्ह एक्स आहे म्हणजे निगेटिव्ह वाय वर आहे. म्हणजे हा मटेरियल कुठला असणार? डायमॅग्नेटिक. बरोबर. आणि वायच स्लोप जास्त आहे म्हणजे ससेसिबिलिटी जास्त आहे फेरोमॅग्नेटिक. आणि ह्याला कुठला? झेड इज पॅरमॅग्नेटिक. म्हणजे एक्स डायमॅग्नेटिक, वाय फेरो अँड झेड पॅरमॅग्नेटिक. म्हणजे यातलं ऑप्शन कुठलं आलं बघा. एस एक्स डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक म्हणजे ऑप्शन इज डी ना. आपलं हे काय होतं? एक मिनिट. प्रॉब्लेम आहे परत. एक्स वाय झेड. एक्स डायमॅग्नेटिक, वाय फेरोमॅग्नेटिक अँड झेड पॅरमॅग्नेटिक म्हणजे ऑप्शन काय? डाय फेरो पॅरमॅग्नेटिक ऑप्शन डी. इज इट क्लिअर? ओके.